रामकृष्ण हरी. मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण करिअर कसं निवडायचं किंवा करिअर निवडताना कोणती काळजी घ्यायची या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर बघा, आज जर मी तुम्हाला म्हटलं आपल्या आयुष्यामध्ये ध्येय, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, महत्वाकांक्षा, आशावादी विचार या गोष्टींचा काहीच उपयोग नसतो, तर तुम्ही मला वेडी म्हणाल, बरोबर की नाही? अहो, पण बरोबरच आहे ना. जर तुमचं ठरलंच नाहीये तुम्हाला काय करायचंय, काय बनायचंय, कोणत्या क्षेत्रात काम करायचंय, तर ध्येय, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, महत्वाकांक्षा, आशावादी विचार, आत्मविश्वास या गोष्टींचा काय उपयोग आहे आपल्या आयुष्यामध्ये? त्या गोष्टींचा तेव्हाच उपयोग आहे ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचंय, कोणत्या क्षेत्रात काम करायचंय. पण एखादं क्षेत्र निवडत असताना आपलं मन मात्र सैरभैर झालेलं असतं. आपल्याला कळत नसतं की आता मी काय करू, कोणता डिसिजन घेऊ. वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर तुम्हाला, मला, सगळ्यांनाच करिअर बाबत डिसिजन घ्यावा लागतो. आणि त्यावेळेस आपली अवस्था कशी होते? एखाद्या लहान मुलाचं घरचा पत्ता विसरल्यानंतर त्याची अवस्था कशी होईल तशी अवस्था आपली होती. अगदी मन सैरभैर होतं आणि मनासमोर फक्त प्रश्नचिन्ह असतं की आता पुढे काय. आज जर मी तुम्हाला म्हटलं मला कुठे जायचंय हे माहित नाही, मला कुठे जायचंय हे माहित नाही, पण कसं जायचंय हे माहितीये, तर तुम्ही माझ्यावरती हसाल, लोक माझ्यावरती हसतील. पण तेच जर मी म्हटलं की मला सातारला जायचंय, सोलापूरला जायचंय, पुण्याला जायचंय, पण कसं जायचंय हे माहित नाही, तर त्या वाक्यात काहीतरी तथ्य राहील. अगदी करिअर निवडताना आपलं असंच होतं. 1000 क्षेत्र आपल्या समोर असतात. त्या क्षेत्रापर्यंत, त्या क्षेत्रात कसं पोहोचायचं हे आपल्याला माहित असतं, पण त्यातलं नेमकं कोणतं क्षेत्र निवडायचं हेच आपल्याला माहित नसतं. क्वचितच वेळा असं होतं की आपल्याला माहित असतं की आपल्याला कोणत्या क्षेत्रात काम करायचंय, पण तिथपर्यंत कसं पोहोचायचंय हे आपल्याला माहित नसतं. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्यासमोर 1000 क्षेत्र असतात. त्या 1000 क्षेत्रांपर्यंत कसं पोहोचायचं हे आपल्याला माहितीये, पण त्यातलं कोणतं निवडायचं हेच आपल्याला कळत नाही. मला एकच तुम्हाला सांगायचंय, करिअर निवडत असताना कोणत्या क्षेत्रात काम करायचंय, कोणत्या क्षेत्रात काम करायचं नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय असणार आहे. पालकांचा सल्ला घ्या, शिक्षकांचा घ्या, नातेवाईकांचा घ्या, आजूबाजूच्या व्यक्तींचा घ्या, मित्रांचा घ्या, मैत्रिणींचा घ्या, पण शेवटचा निर्णय हा तुमचा असू द्या. आपण काय करतो माहितीये का, याचं ऐक, त्याचं ऐक, आणि त्यात सगळ्यांचं ऐकून एक डिसिजन घेतो. तुमच्या मनाला काय वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधतच नाही. तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायचंय हे तुम्ही पाहतच नाही. बघा, साधं गणित आहे. बऱ्याच मुलांचं असं असतं की पालक म्हणतील त्या क्षेत्रात ते काम करतात. तुम्ही कधी दुकानात पालकांसोबत कपडे आणायला गेलाय का? एक सिच्युएशन क्रिएट होते. पालकांना जो ड्रेस आवडतो तो त्या मुलीला किंवा त्या मुलाला आवडत नाही, आणि जो त्या मुलीला किंवा मुलाला ड्रेस आवडलेला असतो तो त्या पालकांना आवडत नाही. शेवटी पालक त्यांना हवा तोच ड्रेस घेतात, आणि घरी आल्यानंतर तो मुलगा किंवा ती मुलगी तो ड्रेस फक्त एकदाच घालतात, कारण की तो ड्रेस त्यांना मनापासून आवडलेला नसतो. अगदी तसंच आहे. खूप साधं गणित आहे करिअरच्या बाबतीत. जर तुम्हाला ते करिअरच आवडलेलं नाहीये, तुमच्या पालकांनी घेतलेला डिसिजनच तुम्हाला मान्य नाहीये, उगाच पालकांनी तुमचा डिसिजन घेतलाय, शिक्षकांनी सांगितलंय, नातेवाईकांनी सांगितले म्हणून तुम्ही त्या क्षेत्रात पडलाय, आणि तुम्हाला ते क्षेत्र आवडलेलं नाहीये, तर तुम्ही त्याच्यामध्ये मनापासून काम करणार नाही. तुम्ही एखादा निर्णय घेतलाय, तुम्हाला या क्षेत्रात काम करायचंय, ठराविक क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचंय, हा निर्णय तुम्ही घेतलाय, त्यामध्ये भलेही थोडासा सक्सेस लेट मिळेल, पण सक्सेस मिळणार आहे, कारण की ते क्षेत्र तुम्ही चूज केलंय, तुमच्या मनाने चूज केलंय. ज्यावेळेस तुम्ही एखादं क्षेत्र निवडत असताना त्यावेळेस कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारा की ह्या क्षेत्रात तुला काम करायचंय, तू ह्या क्षेत्रात काम करू शकशील का? लोक तुझे पाय मागे ओढतील, तू पुढे जाण्याच्या तयारीने काम करू शकशील का? तुझ्यामध्ये आत्मविश्वास आहे का की तू या क्षेत्रामध्ये खरंच काम करणार आहेस? तुझं क्षेत्र आवडीचं आहे का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर हो आली ना, तरच त्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घ्या, कारण की हा निर्णय आपल्याला आयुष्यामध्ये एकदाच घेता येतो असं मला वाटतं. क्षेत्र तुम्ही कितीही बदलू शकता, पण शेवटी याला वेळ वाया घालवणं म्हणतात. तुम्ही एकच निर्णय घ्या, पूर्णपणे विचार करून घ्या, याचा त्याचा सल्ला, प्रत्येकाचा सल्ला घ्या, पण शेवटचा निर्णय तुमचा असू द्या, कारण की करिअर तुमचं आहे. तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायचंय, कोणत्या क्षेत्रात काम करायचं नाही, हा डिसिजन तुमचा असला पाहिजे. कारण ज्या वेळेस तुम्ही तुमच्या आवडीने एखादं क्षेत्र निवडाल त्यावेळेस 100% त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, भलेही थोडा लेट मिळेल. एक गोष्ट लक्षात घ्या, आपलं कसं होतं माहितीये, आपण कष्ट करतो,
खूप कष्ट करतो आणि एका पॉइंट नंतर आपल्याला असं वाटतं नाही आता यामध्ये आपल्याला सक्सेस मिळणार नाही आणि आपण कष्ट करायचं सोडून देतो. त्या मोमेंटला लक्षात घ्या, ज्या वेळेस आपल्याला असं वाटतंय ना की आता बास, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून फक्त 2 पावलं चालायचेत आणि पुढे सक्सेस आपली वाट बघतोय. त्याच्यामुळं तुम्ही तुमचा निर्णय जो कुठला घेतलेला असेल त्या निर्णयावरती ठाम राहायला शिका आणि तुमच्या मनाने संपूर्णतः विचार करून करिअर बाबतीत निर्णय घ्या आणि तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रात तुम्ही करिअर करा. कोणत्या क्षेत्रात किती इन्कम आहे, किती इन्कम नाहीये, काय आहे, या गोष्टीचा विचार करू नका. तुम्हाला जर वाटतंय ना की ठीक आहे तुम्ही या क्षेत्रात काम करून आनंदी व्हाल तर ठीक आहे, तुम्ही त्या क्षेत्रात काम करा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. त्या क्षेत्रात तुम्हाला काम करायचंय, लोकांना नाही. लोक एकतर त्यांचा अनुभव सांगतात आपल्याला किंवा त्यांची स्वप्न आपल्यावरती लादतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणाच्या स्वप्नांचं बळी व्हायचं नाहीये, अनुभवातून शिकायचंय. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलं तसं लोकांचा सल्ला घ्या, पण शेवटी निर्णय तुमचा असला पाहिजे. तुम्हाला काय करायचंय काय नाही हे तुम्ही ठरवायला हवं. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. रामकृष्ण हरी.